प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ज्या वेळेला मुक्ताला समजतं की मिहिर हा आता लग्न करण्यासाठी तयार झालाय, पण मिहिरने लग्न करणं हे मिहिरसाठी योग्य नाहीये, कारण त्याच्या डोळ्यामध्ये आता मिहिकाबद्दलचं सगळं प्रेम दिसतंय आणि त्यामुळे हे लग्न होणं शक्य नाहीये हे आता तिला सारखं वाटत असतं आणि त्यामुळे ती आता या सगळ्यामध्ये सांगायला लागते, हे बघ मिहिर, तू हे लग्न करणं मला अजिबात पटत नाहीये. तू या लग्नाच्या बंधनामध्ये अडकतो आहेस आणि लग्नाच्या बंधनामध्ये अडकून तू उगाच स्वतःचं आयुष्य बर्बाद करतोयस. यावरती मिहिर म्हणतो, नाही, काय बोलतेस तू? म्हणजे मिहिका प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट मिहिकाला या सगळ्यामध्ये आता मला अजिबात तिच्या वाटेला जायचं नाहीये. जे काही आहे ना ते सगळं आता ठरलेलं आहे आणि त्यानुसार या सगळ्यामध्ये आता मी लग्न करणार. यावरती मुक्ता विचार करते, मिहिका जर का प्रेग्नंट आहे, जर मिहिरने तो निर्णय घेतलेला तो योग्यच आहे. काहीही झालं तरी या निर्णयात मला मिहिरला सपोर्ट करायलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र इकडे मुक्ता मिहिरला सांगायला लागते, ठीक आहे, तू जे निर्णय घेतलास त्याच्यात मी तुझ्या सोबत आहे. मग तिला समजतं की मिहिका प्रेग्नंट आहे, म्हणून ती आपल्या मिहूला कॉल करते. मिहूला कॉल केल्यावरती मग आता ती फोनवरती बोलते, मिहू, मला समजलं तू प्रेग्नंट आहेस. यावरती मिहिका म्हणते, ताई, मी प्रेग्नंट तर आहे, पण मी या सगळ्यामध्ये म्हणजे मिहिरच्या बाळाची आई होणार आहे. हर्ष आणि माझे तसे कोणतेही संबंध आले नव्हते. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हर्ष आणि आम्ही कधी एकत्र आलोच नव्हतो. हर्षने मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलेलं आहे. हर्षने मला अडकवून त्याने आता मला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता घडलेला प्रकार मिहिकाने सांगितल्यावरती मुक्ता तिला सांगते, तुला माहिती आहे का, इकडे मिहिरने खूप मोठा निर्णय घेतलाय. मिहिरने या सगळ्यामध्ये हा निर्णय घेतलेला आहे की काहीही झालं तरी तो आता लग्न करणार आहे कोमलसोबत. कोमलच्या बाबतीत जो काही प्रकार घडला तर ती आता आपला जीव द्यायला निघालेली होती आणि म्हणून या सगळ्यामध्ये तो लग्न करणार आहे. यावरती मिहिका सांगते, ताई, पण मी तर त्याला ही गोष्ट सांगणार होते. मुक्ता सांगते, तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये ही गोष्ट त्याला सांग, त्यानंतर निर्णय त्याचा असेल, पण तू लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न कर, कारण कोळी कुटुंबाने उद्याच्या उद्या ही हळद ठेवलेली आहे आणि कोमलची घरच्या घरी उद्या हळद होणार आहे आणि त्यामुळे तू उद्याच्या उद्या हे सगळं सांगणं अपेक्षित आहे असं म्हणत मुक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करते की काहीही कर, पण लवकरात लवकर हे सगळं तू सांग. मग मिहिका त्याला भेट घेण्याचं ठरवते. इकडे तोपर्यंत मिहिकाचा फोन काही मिहिर उचलत नाही, त्यामुळे तोपर्यंत इकडे आता हळदीची तयारी सुरू होते. ज्या वेळेला हळदीची तयारी सुरू होते, कोमल पुन्हा एकदा आनंदात असते आणि आता या सगळ्यामध्ये कोमलचा आनंद आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो, कारण मिहिरसारखा मुलगा जो तिच्यावरती दया न दाखवता या सगळ्यामध्ये तिच्याशी प्रेमाने लग्न करायला तयार झालेला असतो. पण मुक्ताला माहिती असतं की काय प्रकार आहे ते. सागर खूप खुश असतो आणि तुझ्या आयुष्यामध्ये असेच आनंदाचे क्षण आता येत राहू दे असं आता तो म्हणत असतो. पण त्याच वेळेला आता इकडे मुक्ता सागरला सांगते, सागर, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. सागर म्हणतो, आता काय? आता माझं मन कोणत्याही प्रकारची चुकीची गोष्ट ऐकण्यासाठी बिलकुल तयार नाही आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता काही ऐकू शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगते, मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्यामध्ये काही गोष्टी ऐकायच्या नाही आहेत, पण मला जे सांगायचं आहे ती सुद्धा गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. यावरती मुक्ताला सागर म्हणतो, काय झालं तुम्ही मला सांगाल का? यावरती मुक्ता म्हणते, शांत चित्ताने मी जे काही सांगते ते तुम्ही ऐकाल अशी मी अपेक्षा करते. मी तुम्हाला जे सांगते ते ऐका. खरं तर या सगळ्यामध्ये मिहिरने या लग्नाला आता होकार दिलेला आहे. मिहिर या लग्नासाठी तयार आहे आणि मिहिर हे लग्न करणार आहे म्हणतोय, पण त्याचं मिहिकावरती प्रेम आहे. त्याच्या डोळ्यात ते मला प्रेम दिसतं. मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तो मला म्हटला की मी हे लग्न करण्यासाठी तयार झालोय कारण मिहिका प्रेग्नंट आहे. यावरती सागर म्हणतो, मग तुम्हाला आता काय गरज पडले या सगळ्यामध्ये खाजून हे सगळं परत करायची? यावरती मुक्ता म्हणते, कारण यावेळेला मी तिला फोन केला ना त्यावेळेला मिहिकाने मला सांगितलं की ती
ती आता मिहीरपासून प्रेग्नेंट आहे. सागर म्हणतो काय? यावरती सागर म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये सुख नाहीच का? दरवेळेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम. एका बहिणीला सुखी करायला जावं तर दुसऱ्या बहिणीला या सगळ्यामध्ये दुःखी होताना पाहायला लागते. मला खरंच काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आपण आता काय करायचं आहे. मुक्ता सांगते आता आपण काहीही करायचं नाहीये, आपण निर्णय मिहीरवरती सोडायचा आहे. मिहीरला या सगळ्यामध्ये आता मी सांगितलेलं आहे की जो काही तुझा निर्णय असेल, म्हणजे मिहिकाला सांगितलंय की तू आत्ताच्या आत्ता सगळं हे त्याला सांग, मग त्यानंतर त्याचा जो काही निर्णय असेल ना तो निर्णय आपल्याला मान्य असेल. इंद्रा हे सगळं ऐकते. इंद्रा ऐकते आणि काय चाललंय माझ्या मुलीच्या सोबत मला कळत नाहीये. तिच्या आयुष्यामध्ये इतकं सुख येत होतं तर ते सुख येऊन सुद्धा आता तिला या सगळ्यामध्ये या गोष्टीला भरी पडायला लागते. मला खूप 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 वाईट वाटत आहे असं म्हणत इंद्रा आता रडायला लागते. त्यावरती मुक्ता तिला समजावते, मम्मी तुम्ही काळजी करू नका. तोपर्यंत या सगळ्या प्रकाराबद्दल बाहेर कोणाला काहीच माहीत नसतं. सगळेजण आनंदामध्ये आता इकडे सेलिब्रेशन करत असतात. सगळेजण हळदीचं सेलिब्रेशन करत असतात, सगळेजण नाचत असतात. पण त्याच वेळेला मुक्ता आणि सागर उदास असतात, कारण आता त्यांना चिंता असते ती म्हणजे या निर्णयाची की या सगळ्यामध्ये आता मात्र मिहीर काय निर्णय घेतोय. तोपर्यंत मिहीरला भेटायला इकडे मिहिकाने मला एकदा शेवटचं भेटायला ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे मिहीर तिला भेटायला गेलेला असतो. आता मिहीर तिकडे गेल्यावरती नक्की काय हे करेल, त्याला या सगळ्यामध्ये काय आता हे वाटेल, हे सगळं सागर विचार करत असतो आणि सागर खूपच अस्वस्थ होत असतो. त्याच वेळेला इकडे आता सागर अस्वस्थ असतो, मुक्ता अस्वस्थ असते की नक्की काय निर्णय होणार. कारण कोणताही निर्णय जरी झाला तरी दोन्हीही निर्णय या सगळ्यामध्ये आता विरोधातच जाणार असतात. जरी मिहिकाचा स्वीकार केला तरी सुद्धा आणि आता जरी इकडे कोमलचा स्वीकार केला तरी सुद्धा मिहिकाची चिंता. या सगळ्यामध्ये सागर पूर्णपणे हतबल झालेला असतो. मुक्ता सांगते, हे बघा सागर, आपण सगळं देवावरती सोडूया. कोणातरी एकाला डॅमेज होणारच आहे, पण कोणाला होणार हे आपल्याला माहीत नाही. इकडे कोमलला या सगळ्या गोष्टी काही माहीत नसतात. कोमल खूप खुश असते. इंद्रा तिला पाहते आणि माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये पुन्हा एकदा दुःख येणार की काय असं म्हणायला लागते. कोमल म्हणते, मम्मी आता सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत, तू रडण्याचं काहीच काम नाहीये. तोपर्यंत फायनली मिहिका आता इकडे भेटायला बोलवते आणि तोपर्यंत मिहीर आलेला असतो. मिहीर आल्यावरती मिहिका त्याला सांगायला लागते, मिहीर मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं गोष्ट बोलायची आहे. खरं सांगायचं तर तुला त्या दिवशी मी भेटायला बोलवलं होतं ते याच गोष्टीसाठी तुला सांगितलं होतं की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि आता या गोष्टी तुला सांगायच्या आहेत की ज्याला तू आता बाळ समजतोस हे हर्षचं, ते बाळ हर्षचं नाहीये, ते बाळ न असं म्हटल्यावरती मिहीर म्हणतो, काय बोलतेस तू? त्यावरती मिहिका सांगते, हो, त्या दिवशी घडलेला हा सगळा प्रकार आता खूपच चुकीच्या पद्धतीने झालेला आहे. मी त्या दिवशी या सगळ्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारे म्हणजे माझं हे भंग झालं नव्हतं. मला या सगळ्यामध्ये त्यांनी अडकवून त्यांनी मला आता हा सगळा ट्रॅप रचला होता. या ट्रॅपमध्ये मला अडकवण्यात आलेलं आहे. मिहीर म्हणतो, काय? यावरती मग आता मिहिका सांगायला लागते, हो, खरं तर मला या ट्रॅपमध्ये अडकवलं आणि आता त्यांनी या सगळ्यामध्ये मला ना म्हणजे त्या दिवशी रात्री काहीतरी झालं असं सांगितलं, पण तसं काहीच झालं नाही. आणि माझ्या प्रेग्नन्सीला माझ्या लग्नाच्या पेक्षा 1.5 महिना जास्त झालाय. त्या दिवशी आपण एकत्र आलो होतो, तुला आठवते? आता मात्र मिहीर हादरतो. मिहिका, हे तू आत्ता सांगतेस मला? खरं तर तिकडे माझी हळद चालू आहे, पण तू मला सांगितलं होतंस की या सगळ्यामध्ये तू मला भेटायला ये, म्हणून मी इकडे आलो होतो. आता मी इतक्या मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेलो आहे की तुला मी काहीही सांगू शकत नाहीये. यावरती मिहिका म्हणते, मी तुझ्यावरती कोणत्याही बाबतीत फोर्स करू शकत नाहीये. तुला जो निर्णय योग्य वाटेल तो निर्णय तू घ्यायचा आहेस, कारण तुझा निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस. मी या सगळ्यामध्ये तुला कोणत्याही प्रकारे फोर्स करणार नाही असं म्हणत मिहिकाने आता मात्र त्याचे सत्य त्याला सांगितलेलं असतं, पण या उपर जो निर्णय काही असेल तो निर्णय तुझा असेल असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र मिहीरला मोकळीक दिलेली असते. त्यानंतर हर्ष येतो आणि तो म्हणतो, मला असं वाटते मिहीर, तू न हिच्यासोबत लग्न करून आता तू ह्याच्यामध्ये सगळी बदनामी करशील.
सगळ्या कोळी कुटुंबाची बदनामी करशील, या सगळ्यामध्ये आता तू माझी बदनामी करशील आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोमल आपला जीव देईल, कोमल जीव देईल आणि जीव दिल्यावरती पुन्हा एकदा तू सगळ्या गोष्टी हे करशील आणि सागर दादूचं आयुष्य बर्बाद करशील। आता तुझ्यावरती निर्णय आहे, तू काय निर्णय घेतोयस ते, असं म्हणत या सगळ्यामध्ये मिहिरला हर्ष बोलतो आणि मिहिर घरी येतो। मिहिर घरी आल्यावरती आता इकडे मिहिरला सागर म्हणतो, हे बघ मिहिर, कोणत्याही बाबतीत मी तुझ्यावरती फोर्स करत नाहीये, जे काही झालंय ना ते सगळं तू तुझ्या मर्जीने कर। मला सगळं मुक्ताने सांगितलंय, तुला यामध्ये ऑकवर्ड वाटायची काहीही गरज नाहीये। मी या सगळ्यामध्ये तुला जे काही सांगतोय ते ऐक। यावरती मिहिर म्हणतो, नाही दादूस, माझा निर्णय पक्का आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे तुला आता मी हे करणार नाही किंवा तुला डिसअपॉइंटमेंट करणार नाही। मी लग्न करतोय ते कोमल बरोबर। यावरती आता इकडे सागर म्हणतो, अरे पण मिहिका तुझ्या बाळाची आई होणार आहे ना। यावरती मिहिर म्हणतो, हो, पण आता तो माझा भूतकाळ आहे। या सगळ्यामध्ये आधी मी लग्न ठरवण्याच्या आधी जर का मला गोष्टी कळल्या असत्या तर कदाचित या सगळ्यामध्ये मी या सगळ्यामध्ये आत्ता निर्णय घेतला असता की मी तिच्यासोबत हे करतोय, पण हे मला नंतर समजलेलं आहे आणि हे नंतर समजल्यामुळे आता मी कोणत्याही बाबतीत या सगळ्यामध्ये माझा निर्णय बदलू शकत नाहीये। आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, कुणीही कोमलला या सगळ्यामध्ये हे सांगायचं नाही की हे सगळं घडलेलं आहे म्हणून, ही माझी अट असेल आणि त्यामुळे मी कोमलसोबत लग्नाला तयार आहे। कोमल तिकडे येते आणि कोमल हे सगळं ऐकते। कोमलनी ते सगळं ऐकल्यावरती मग मात्र आता इकडे कोमल सांगायला लागते, हे बघ मिहिर, तू माझ्यावरती उपकार म्हणून हे सगळं करत असलास तर मला या सगळ्यामध्ये तुझे उपकार नको आहेत। मिहिर म्हणतो, हे बघ, मी खरं सांगू का, तर मी आई एकविरेची शपथ घेऊन तुला सांगतो आहे की या सगळ्यामध्ये उपकार वगैरे काही नाही आहेत। मला या सगळ्यामध्ये तुझ्यावरती उपकार करायचे नाही आहेत आणि त्यासाठी मी फक्त आणि फक्त तुझ्यासारख्या हुशार मुलीला या सगळ्यामधून वाचवण्याचा प्रयत्न करतोय, उपकाराची भाषा करू नको। असं म्हटल्यावरती सागर मिहिरला मिठी मारतो आणि मिहिर, तू जो काही निर्णय घेतलायस ना त्यात मी तुझी साथ द्यायला समर्थ आहे, पण तरीसुद्धा मिहिकाच्या बाबतीत जे काही झालंय ते यावरती मिहिर म्हणतो, तू त्याची काळजी करू नकोस, कारण कसं आहे, काहीही झालं तरी ऑफिशियली ती आता हर्षची बायको आहे। हर्षची बायको असल्यामुळे आता या सगळ्यामध्ये आपण तिला कधीही या पद्धतीने बघू शकत नाही किंवा तिला आपल्याकडे आणू शकत नाही। मग मुक्ता इकडे पुन्हा एकदा मुक्ताला फोन करून मिहिका सांगते मिहिरने काय निर्णय घेतलाय। त्यावरती मुक्ता सांगायला लागते, मिहिरने या सगळ्यामध्ये कोमलसोबत लग्नाचा निर्णय घेतलाय। तुमच्या दोघांचं काय बोलणं झालं होतं या सगळ्याबद्दल मला खरंच काही माहीत नाहीये, तू या सगळ्याबद्दल मला सांगशील का। त्यावरती मिहिका म्हणते, ताई, या सगळ्यामध्ये मला समजत नाहीये की गोष्टी कशा कॉम्प्लिकेटेड झाल्यात आणि काय कॉम्प्लिकेटेड झाल्यात, मी या सगळ्यामध्ये आता जगूच शकत नाहीये। मुक्ता म्हणते, तू असा वेडेपणा करू नको। आता नव्याने पुन्हा एकदा हळदीचा प्रोग्राम सजतो, घरच्या घरी हळद करायचं ठरतं आणि काहीही झालं तरी सुद्धा ही हळद आता रंगात येणार असते। या हळदीचा रंगाचा भंग होण्यासाठी एक कारण ठरणार असतं। इकडे सगळेजण हळदीचा प्रोग्राम एन्जॉय करत असतानाच इकडे आता मिहिका स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणार असते। मिहिका आता या सगळ्यामध्ये स्वतःला संपवणार आणि ती गोष्ट ज्या वेळेला इकडे आता सगळ्यांना समजणार तोपर्यंत इकडे लग्न आटपलेलं असतं। आता कोमल आणि मिहिर या दोघांचं लग्न तर झालेलं आहे, त्यानंतर ज्या वेळेला मिहिकाची ही न्यूज बाहेर येणार त्यावेळेला या सगळ्यामध्ये कोळी कुटुंबाच्या रंगाचा पुन्हा एकदा भंग होणार आणि या सगळ्यामध्ये कोळी कुटुंब पुन्हा एकदा सावरण्यासाठी कशी मुक्ता कोळी कुटुंबाला मदत करणार हे येणाऱ्या भागातच कळणार।